अधिकाऱ्यांची निवड केलेली आहे, त्यांचं डिक्लेरेशन. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने जो काही देखावा आपण सादर करणार आहोत तो देखावा काय असणार आहे ते आज या ठिकाणी आपण सांगणार आहोत. तत्पूर्वी आमच्या संस्थेचे संस्थापक सन्मान्य अजित बॉस गादेकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या अध्यक्षपद त्यांनी या ठिकाणी सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. विश्वरत्न विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त बुद्ध राष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने यंदाही वर्षी भव्य दिव्य मिरवणुकीचे आकर्षण करण्यात येणार आहे. तर या नूतन पदाधिकाऱ्यांचे निवड आजच्या बैठकीमध्ये निवड करण्यात आली आहे. उत्सव अध्यक्ष म्हणून संजय बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. बाकी सर्व त्याचबरोबर उपाध्यक्ष आकाश कंटोल, अभि गायकवाड, सोनू वाघमारे, सोहन शिवशरण, अजय प्रक्षाळे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कार्याध्यक्ष म्हणून अनिल खराटे यांची निवड करण्यात आलेली आहे. सेक्रेटरी सोनू गायकवाड, मल्लेश घागरे, विकी नारायणकर, सागर कांबळे, सहसेक्रेटरी अजिंक्य कांबळे, राजन जेटीतोर, आदित्य चंदनशिवे, क्रिश शेंडगे, खजिनदार सुदर्शन कांबळे, निलेश गादेकर, सोशल मीडिया प्रमुख रोहन गायकवाड, प्रदीप वाघमारे, विराज चौधरी आणि मिरवणूक प्रमुख म्हणून संजय बनसोडे, प्रमोद चंदनशिवे, अमोल सोनवणे, शांतकुमार साबळे, पिंटू सुर्वे, मल्लीनाथ रामशेट्टी, गजानन होटकर, सागर कदम, सत्यजित वडावराव साहेब, प्रशांत गायकवाड, नितीन गादेकर, विजय गादेकर, अमोल शिंदे, अभि कांबळे या सर्वांची या ठिकाणी मिरवणूक प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे. यंदाच्या वर्षी बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने आपल्या सर्वोच्च न्यायालय जे आहे या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिकृतीचा देखावा आपण यंदाच्या वर्षी मिरवणुकीत आपला सादर करणार आहोत, देखावा करणार आहोत. यामागचं सुद्धा कारण आहे. आपण प्रत्येक वर्षी देखावा करत असताना काही संदेश घेऊन हा आपण देखावा सादर करत असतो. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना सर्वोच्च न्यायालयाचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे, त्यांच्या न्यायिक विचाराचा आदर्श म्हणून आपण या सर्वोच्च न्यायालयाकडे पाहतो. म्हणून आपण तो देखावा यंदाच्या वर्षी आपल्या मिरवणुकीत सादर करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाचे नेमकं काय